सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्यानंतर सोलापुरातील भाजप समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। राम सातपुते हे सोमवारी सोलापुरात आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केलं। आमदार राम सातपुते यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातील विविध ठिकाणच्या राष्ट्रनेत्यांना पुष्पार्पण करून सोलापूर लोकसभेतील सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत केलंय आणि भारतीय जनता पार्टीचा एकंदरीतच पूर्ण लोकसभेमध्ये सगळ्या वाड्या वस्त्यावरती खेड्यापाड्यामध्ये हा आवाज जो आहे, हा इथलं जे स्वागत आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याचं केलेलं स्वागत आहे। एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत आहे। त्यामुळे मी पार्टीच्या देवतुल्य कार्यकर्त्याचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। हे सगळं हास्यास्पद आहे। माझ्या आई वडिलांनी सिद्धेश्वर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे, माझ्या आई वडिलांनी दामाजी कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे, माझ्या आई वडिलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे। त्यामुळे बाहेरचा आणि याचा काही संबंध नाही आहे। मी या जिल्ह्यातला आमदार आहे, भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे। ज्यावेळेस माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब करमाळ्यामध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नव्हते, ते दक्षिणमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते। सुशीलकुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी मध्यमधून निवडणूक लढले त्यावेळेस बाहेर नव्हते, उत्तरमधून लढले त्यावेळेस बाहेर नव्हते। त्याच्या पलीकडे जर सांगायचं असेल यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये, जेव्हा शरद पवार साहेब उभा राहिले माड्यामध्ये बारामतीमधून येऊन, त्यावेळेस हे सुशीलकुमार शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे लोक जे आहेत हे सगळे जाऊन त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते। त्यामुळे माड्यामध्ये बारामतीमध्ये येऊन माड्यामध्ये उभं राहताना त्या ठिकाणी शरद पवार साहेब बाहेरचे नव्हते का, याचं उत्तर त्यांनी द्यावं। आपका एजेंडा क्या रहेगा इलेक्शन को लेकर, आपका एजेंडा क्या रहेगा? निश्चित ही निवडणूक सोलापूरच्या विकासाची आहे। मागच्या 10 वर्षामध्ये सोलापूरमध्ये न भूतो न भविष्यते अशा पद्धतीचा विकास आमच्या दोन्ही खासदारांनी केलेला आहे। त्यामुळे निश्चित त्या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या किंवा सोलापूर शहराच्या कुठल्याही भागामध्ये गेलो तर निश्चित मोदी सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये जी विकासाची गंगा आणलेली आहे त्याची रेष पुढं ओढणं हेच माझं मी कर्तव्य समजतो। आणि पूर्ण लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये मी निश्चित या ठिकाणी सांगतो, जिल्ह्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व मिळून, सर्व या भागातील सर्व लोकप्रतिनिधी, आमदार या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी या जिल्ह्यातील एक सामान्य परिवारातील एक ऊसतोड कामगाराच्या परिवारातून आलेला मुलगा म्हणून त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी इथं ऊस तोडलेला आहे आणि मी निश्चित सोलापूरकरांची सेवा या ठिकाणी सालगडी म्हणून करेल। ते बहुसंख्य नसलेल्या सोलापुरातील पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री भगवान चिरंजीव मार्कंडेय महाऋषींच्या व सिद्धेश्वर पेठ येथील मंदिरात जाऊन विधिवत आरती केली। त्यावेळी पद्मशाली समाजातील बांधवांनी जय श्रीराम चिरंजीव श्री मार्कंडेय महामुनीच्या घोषणा देत वातावरण भक्तिमय केलं। ओम मंगलम ओंकार मंगलम ओम नमः शिवाय मंगलम ओम नमः शिवाय। तेथून ते पूर्व भागाचा आरंभ जिथून होतो तो कन्ना चौक येथील कैलासवासी विठ्ठलराव कन्ना यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते प्रभू श्रीरामांच्या सोलापुरातील दाजीपेठ येथे असलेल्या राम मंदिराला त्याने भेट दिली। या ठिकाणी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली। तत्पूर्वी ते अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या बुलेटवर बसून शहर परिसरातील विविध ठिकाणी त्यांचं तेसा आरती बनले। यावेळी
भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यानंतर त्यांनी दत्तनगर येथील दाजी गणपती येथील श्रींची पूजा केली. यावेळी गणरायाची आरती झाली. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू, दैवत मुझा विनायका तू, दैवत मुझा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता. यावेळी भाजपाचे शहर मध्य पूर्व मंडलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.